हॅलो हॅलो माईक चेक 1 2 3 4. नमस्कार मित्रांनो, माझं नाव श्रीधर, मी एक दारुडे आहे. हाय एव्हरीबडी. आज दारू प्यालेलं नाही आहे. आजचा विषय आहे 10वी रूढी, अल्कोहोलिक्स अनोनिमसची 10वी रूढी. आजची तारीख आहे 5 सप्टेंबर 2024. दुपारचे 12 वाजलेले आहेत आणि माझ्या दादर मुंबईतल्या घरामध्ये बसून मी हे रेकॉर्डिंग करत आहे. हे रेकॉर्डिंग रेग्युलर मीटिंगमध्ये केलेलं नसून स्वतंत्रपणे बसून त्याचं हे रेकॉर्डिंग केलेलं आहे. विषय आहे 10वी रूढी. 10वी रूढी म्हणते, बाह्य विषयावर एचे कोणतेही मत नसते, म्हणून बाह्य वादविवादात एचे नाव येऊ देऊ. बरोबर आहे. आता ह्या विषयावरती आपल्याला माहिती घ्यायची आहे. काय लिहिलेलं आहे. नेहमीप्रमाणे मी संदर्भासाठी वापरणार आहे मूळ रूढी, दीर्घस्वरूप रूढीचे, त्याच्यानंतर इंग्रजी रूढी, ह्याची शॉर्ट फॉर्म आणि लाँग फॉर्म, त्याच्यानंतर 12 पायऱ्या 12 रूढी पुस्तकामध्ये जो अनुक्रमणिका दिलेली आहे, जी मराठीमध्ये नाही आहे बरं का, इंग्रजीमध्ये आहे, त्याचे जे मुद्दे दिले आहेत ते मुद्दे, त्याच्यानंतर 12 पायऱ्या 12 रूढी पुस्तकामध्ये मराठी पुस्तकात काय लिहिलेलं आहे ते, ए कम्स ऑफ एज या पुस्तकात काय लिहिलेलं आहे ते, त्याच्यानंतर बेस्ट ऑफ ग्रे पॉईंटचे 3 व्हॉल्यूम आहेत, त्यातल्या ज्या व्हॉल्यूममध्ये असेल आर्टिकल ते, त्याच्यानंतर पॅम्पलेट ए ट्रॅडिशन हाऊ इट डेव्हलप्ड, आणि दुसरं एक पॅम्पलेट आहे ए ट्रॅडिशन इलस्ट्रेटेड. ह्या व्यतिरिक्त ग्रेपवाईनमध्ये प्रकाशित झालेले चेकलिस्ट आहे, म्हणजे समूहाने आपल्याला शोधून काढायचं असेल की आपण काय करतो आहे तर ते, एवढ्या सगळ्या गोष्टींचा संदर्भ घेणार आहे आणि या व्यतिरिक्त अधूनमधून माझे अनुभव सांगायचा प्रयत्न करणार आहे. मूळ हेतू असा आहे की हे सगळं विखुरलेलं आहे, वेगवेगळ्या पुस्तकांमध्ये आहे, त्यामुळे सर्वसाधारणपणे प्रत्येक सभासद असं करतोच असं नाही. मी मास्टर आहे, त्याच्यामुळे मला हे माझ्या व्यवसायाचा भाग म्हणून हे टेक्निक डेव्हलप केलेलं आहे, सगळीकडनं एकत्र करायचं. माझ्या आईवडिलांचे आशीर्वाद आणि पुण्यही आहेत, त्याच्यामुळे त्यांचे जीन्स माझ्यामध्ये जे आलेले आहेत, आईवडील दोघंही मास्टर होते माझे, त्याच्यामुळे त्यांच्याकडनं हे मला आलेलं आहे. त्याचा उपयोग करून अल्कोहोलिक्स अनोनिमसमध्ये 10व्या रूढीबद्दल आपण आज बोलायचा प्रयत्न करूया. बिल डब्ल्यू त्याच्याबद्दल म्हणतो आहे की अरे, हे बाह्य वादविवादात पडायचं नाही, ही अक्कल आम्हाला तुम्ही म्हणाल लहानपणापासून आलेली आहे, किंवा आम्ही किती शांतताप्रिय माणसं आहोत आणि आम्ही कसे हुशार आहोत आणि आम्ही या भानगडीत पडत नाही, असं अजिबात नाही. बिल डब्ल्यू म्हणतो आम्हाला लाथा खाऊन मारामाऱ्या करून मग ह्या सगळ्या गोष्टी लक्षात आलेल्या आहेत. कारण आम्ही हे करून पाहिलेलं आहे, असं नाही की आम्ही नाही केलेलं आहे. तो बिल डब्ल्यू म्हणतो की ये सब हम करके देखा है. कारण तो म्हणतो की कोणत्याही प्रकारची चिथावणी असली आणि कितीही योग्य कारण वाटत असलं तरीही कोणत्याही भांडणात कोणतीही बाजू आम्ही सभासद जाहीरपणे घेऊ शकत नाही. बरोबर आहे. मुद्दा क्रमांक 1 की बाहेर सभासद म्हणून आम्ही जाहीरपणे घेऊ शकत नाही. ही जी तुम्हाला बाहेर थंबनेल दिसते अपलोड केल्यानंतर समोर एक 10 सेकंद दिसते ती, नंतर मग तुम्ही व्हिडिओ चालू केला की ती दिसेनाशी होते. त्याच्यामध्ये तंत्र आहे एक काहीतरी YT क्रिएट म्हणून आहे, पण ते काय मला ते तसं धरून खेचायचं बिचायचं काय अजून जमलेलं नाही, त्यामुळे जेवढं जमेल मला तेवढं मी करतो. मी फार तंत्रस्नेही आहे असा काय माझा दावा नाही, पण तुका म्हणे त्यातल्या आपलं काम चालू होण्याकरता जेवढं जमेल तेवढं मी करतो. तर बिल डब्ल्यू म्हणतो की बाहेरच्या वादविवादात आम्ही भांडणात पडत नाही, आणि त्याचं एक छानपैकी उदाहरण बिल डब्ल्यूने एके ठिकाणी आपल्याला दिलेलं आहे. कारण तो म्हणतो की थांबा एक मिनिट, कुठे गेलं ते वॉशिंग्टोनियन सोसायटी नाही, वॉशिंग्टोनियन सोसायटी, हां, बर्नार्ड स्मिथ, बरोबर आहे. 1970च्या सुमारास हे ए कम्स ऑफ एजमध्ये केलेला उल्लेख आहे, पान नंबर 123 ते 128. एका बाहेरच्या संस्थेने निर्णय घेतला की आपण एक पिक्चर काढायचा, अर्थातच अल्कोहोलिक्स अनोनिमसवरती आधारित, आणि त्या पिक्चरचं नाव होतं मिस्टर अँड मिस अनोनिमस. आता अनोनिमस या शब्दाची सांगड अल्कोहोलिक्स अनोनिमसशी घातली गेलेली असल्यामुळे सर्वसामान्य माणसाच्या मते
पटकन हे अल्कोहोलिक्स अनोनिमसचा पिक्चर असावा असं वाटण्याची शक्यता आहे. आता बाह्य वादविवादात म्हणजे हे याचा काय अल्कोहोलिक्स अनोनिमसशी संबंध नाही. आपले मारामाऱ्याचे अल्कोहोलिक्स अनोनिमसच्या बाहेरच्या विषयांमध्ये खुजली असलेले जे विषय आहेत ते म्हणजे एक राजकीय मतं, दुसरं धर्म आणि तिसरं दारूबंदी. या 3 विषयामध्ये आपल्याला हे करण्याचे मोह जास्त होण्याची शक्यता आहे. त्याच्यामुळे BLWने त्याचं वर्णन ए कम्स ऑफ एजमध्ये दिले की हा जेव्हा पिक्चर काढायचा असं त्यांनी ठरलं आणि त्यांनी जाहीर केलं तेव्हा सभासदांना असं वाटलं की अरे हे बरोबर नाही, हे चुकीचं आहे. हे काय बरं त्या आपला पिक्चरमध्ये त्यांनी प्रोमो दाखवलेला होता त्याच्यामध्ये एच्या तत्वांची मोडतोड केलेली होती. त्याच्यामुळे ज्या स्वरूपामध्ये एची तत्त्व आज आहेत त्याच्याऐवजी भलतंच काहीतरी ते दाखवत होते आणि त्याचा असा अर्थ होणार होता की ही बघा ही अल्कोहोलिक्स अनोनिमसचे तत्त्व आहेत असं तो त्या पिक्चरमध्ये दाखवण्याची शक्यता होती. त्याच्यामुळे आता मग काय करायचं बुवा, आता असं करूया का आपण की ह्यांच्यावरती एक कायदेशीर कारवाई करूया. आता कायदेशीर कारवाई करायची म्हणजे कोर्टात जायचं. कोणी जायचं कोर्टामध्ये तर अल्कोहोलिक्स अनोनिमसच्या संस्थेने जायचं. संस्था म्हणजे शेवटी आपली जनरल सर्व्हिस बोर्ड, जनरल सर्व्हिस कॉन्फरन्स, जनरल सर्व्हिस ट्रस्टी हेच सगळे आपले कस्टोडियन आहेत, विश्वस्त आहेत. 12 पायऱ्या 12 रोडे 12 संकल्पना यांचे विश्वस्त हे आहेत. त्यामुळे आपल्या वतीने यांनी कोर्टात जायला पाहिजे. मग तेव्हा आपले बर्नार्ड स्मिथ नावाचे कॉन्फरन्सचे ट्रस्टी होते. त्यामुळे आता ह्याला एक उपाय माझ्याकडे आहे. ते स्वतः वकीलच होते त्याच्यामुळे त्यांचं वकिली डोसकं चालायचं. तर ते म्हणाले आता ह्याच्यावरती ना एक माझ्याकडे उपाय आहे तो मी तुम्हाला सांगतो बघा पटतो का. त्यांनी सांगितलं की जशी रेड क्रॉस सोसायटी आहे रजिस्टर केलेली आहे, म्हणजे तुम्ही जगाच्या पाठीवर कुठल्याही देशात जा रेड क्रॉस ही रजिस्टर केलेली संस्था आहे, तसं आपण इन्कॉर्पोरेशन म्हणजे रजिस्ट्रेशन करून घेऊया संस्था म्हणून प्रत्येक देशामध्ये आणि जे नवीन देश निर्माण होतील त्याच्यामध्ये. आणि एकदा का तुम्ही असं केलं रजिस्ट्रेशन केलं तुमचं की मग तुमच्या वतीने तुम्ही भांडू शकता. तुमच्या वतीने कायदेशीर प्रतिनिधी म्हणून तुम्ही वकील नेमून भांडू शकता. आईला सॉलिड लोकांना आयडिया आवडली ती. पण अल्कोहोलिक्स अनोनिमसमध्ये नेहमी म्हटलं जातं की ठंडा करके खाओ, जरा विचार करा, मायनॉरिटीचं मत काय आहे ते विचारात घ्या, आत्ता लगेचच्या लगेच निर्णय घेऊ नका, पुढच्या मीटिंगमध्ये निर्णय घ्या. आणि त्याप्रमाणे ह्या बाबतीत पण तसंच झालं की ह्या लोकांवर कायदेशीर कारवाई करायची का, त्यांना नोटीस पाठवायची का आणि मग कोर्टामध्ये जाऊन त्यांच्यावरती खटला भरायचा का, या सगळ्या विषयांवरती चर्चा चिंतन मेंबरना प्रायमा फेशी सकृतदर्शनी सगळ्या लोकांना ही जाम आयडिया भारी आवडली. आणि BLW म्हणतो आम्ही त्याची तयारी पण केली होती की आता ह्याच्यात कोर्टात कुठले मुद्दे मांडायचे, वकील कोण अमुक. पण नंतर काही दिवसांनी जेव्हा याचा कॉन्फरन्समध्ये ग्रुप कॉन्शियन्स किंवा समूहाची सतसत विवेक बुद्धी घ्यायचा जेव्हा प्रयत्न केला तेव्हा सगळेजण म्हणायला लागले की अरे एकदा का तुम्ही हे भानगडीत पडलात की असंख्य कायदेशीर भानगडी चालू होणार. जगामध्ये जेवढे देश आहेत, जेवढे कोर्ट आहेत, सुप्रीम कोर्ट आहेत, तिथे सगळीकडे आपले पब्लिक लॉसूट असतील आणि GSOला हेच कामधंदा होईल की आज काय बाबा दिल्लीच्या सुप्रीम कोर्टामध्ये भारतामध्ये खटला आहे, उद्या काय आणखी वॉशिंग्टनमध्ये आहे, परवा काय लंडनमध्ये आहे, तिथे प्रतिनिधी पाठवा रे, त्यांनी ते उभे राहिले का, ते काय झालं. त्याच्यामुळे म्हणाले या भानगडीत पडू नका. अल्कोहोलिक्स अनोनिमसचं इन्कॉर्पोरेशन रजिस्ट्रेशन करून तुम्ही ह्या भानगडी करायला गेलात, बाह्य विषयावरती वाद निर्माण करायला गेलात किंवा संस्था म्हणून आमचं असं मत आहे असं सांगायला गेलात की तुम्ही मग तुमचा मूळ हेतू बाजूलाच राहील. म्हणून अल्कोहोलिक्स अनोनिमस संस्थेने संस्था म्हणून असं ठरवलं की आपण बाह्य विषयावरती वादविवादामध्ये पडायचं नाही. संस्था म्हणून आमचं कुठल्याही भानगडी मत आमचं नाही, हे योग्य की अयोग्य, हे बरोबर की चूक, हे असं केलं पाहिजे का नाही केलं पाहिजे, हे जे बाहेरचे विषय आहेत ते म्हणाले हे आम्हाला अक्कल अशी सुचलेली नाही. आमच्या आधी अल्कोहोलिक्स अनोनिमस जन्माला यायच्या कित्येक वर्ष आधी एक वॉशिंग्टोनियन नावाची सोसायटी होती. ते आपल्यासारखंच काम करत होतं आणि काहीतरी 5 लाखापर्यंत त्यांचे सभासद झालेले होते आणि त्यांचं काम एकच होतं, अल्कोहोलिक्स अनोनिमस जसं करते मद्यपीपर्यंत पोचणे, दारू पिणाऱ्या माणसापर्यंत पोचणे, तसं ते करायचा प्रयत्न करीत होते. पण यथावकाश काय झालं, त्यांच्यामध्ये 2 गोष्टी झाल्या.
आता मला संक्रमणने सांगितलं की वॉशिंग्टन सोसायटी बंद पडायची अनेक कारणं आहेत, असतील बुवा, आपल्याला माहीत नाही. पण अल्कोहोलिक्स अनोनिमसच्या पुस्तकात दिलेली 2 कारणं आहेत. एक कारण असं आहे की बाहेरचा विषय याच्यावरती कॉमेंट्री केली त्यांनी. म्हणजे एक विषय होता की काळ्या लोकांना गुलामगिरीतून मुक्त करणे, असं एक तंत्र होतं तेव्हा चालू होतं. आणि त्याच्यामुळे ती जी चळवळ होती काळ्या लोकांना गुलामगिरीतून मुक्त करणे, बॉन्डेड लेबर वगैरे वगैरे, कायदेशीर परिभाषेतले शब्द आहेत किंवा सामाजिक परिभाषेतले शब्द आहेत. आणि त्याच्यामध्ये अल्कोहोलिक्स अनोनिमसनी पडायचं का, अल्कोहोलिक्स अनोनिमस नाही, वॉशिंग्टोनियन सोसायटीने पडायचं का, तर त्यांनी त्यांच्या सभासदांना स्वातंत्र्य दिलं. आणि स्वातंत्र्य दिल्यानंतर सभासद व्यक्तिगत पातळीवरती मत न मांडता मी वॉशिंग्टोनियन सोसायटीचा सभासद म्हणून माझं मत असं आहे आणि वॉशिंग्टोनियन सोसायटीच्या सर्व सभासदांच्या मते आमची संस्था हे मत मांडते, असं करायला सुरुवात केली. आणि दुसरी गोष्ट केली त्यांनी, ती म्हणजे संस्थेमध्ये नॉन अल्कोहोलिक लोकांना घेतले, त्यांना बोलायला दिलं संस्थेच्या वतीने. आणि संस्थेच्या वतीने हे लोक बोलायला लागल्यामुळे राजकारणी लोक पहिला संधी तर राजकारणी लोक शोधणारच ना, त्यांचा धंदाच येणार हवा, असं कसं करून चालेल, त्यांना तुम्ही शिव्या द्या काय करा, पण वेन इट कम्स टू त्यांच्या सर्वायवलचा प्रश्न असला की ते उड्या मारणारच. तर त्यांनी ह्या वॉशिंग्टोनियन सोसायटीचा ताबा घेतला आणि यथावकाश ही सोसायटी चक्क लयाला गेली, बंद पडली. त्याच्यामुळे बिल डब्ल्यूने सांगितलं 10व्या रूढीमध्ये की अल्कोहोलिक्स अनोनिमस संस्था म्हणून किंवा अल्कोहोलिक्स अनोनिमसचा ग्रुप म्हणून किंवा अल्कोहोलिक्स अनोनिमसचं इंटरग्रुप म्हणून, ट्रस्टी म्हणून, व्यक्तिगत पातळीवरती सभासद म्हणून आम्ही बाहेरच्या वादविवादात मत व्यक्त करत नाही. त्याचं जे दीर्घ स्वरूप आहे की नाही ह्या 10व्या रूढीचं, ते काय म्हणतं माहिती आहे का, कोणत्या पान नंबर 167 मराठी बिग बुक, बरं का, बिग बुकमध्ये रूढीचा संबंध तेवढ्या पुरताच आहे. एका परिशिष्टामध्ये सगळ्या 12 रूढी एकत्र टाकलेत आणि दीर्घ स्वरूप पण टाकलेलं. हे दीर्घ स्वरूपामध्ये 10व्या रूढीच्या बिल डब्ल्यूने लिहून ठेवलेलं आहे की कोणत्याही समूहाने कोणत्याही विवादास्पद प्रश्नाविषयी अशा प्रकारे मत व्यक्त करू नये. का व्यक्त करू नये ते पुढे लिहित होतो की ज्यामुळे गुंतली जाईल, बरोबर आहे, असे प्रश्न कोणते, तर त्याच्याबद्दल बिल डब्ल्यूने चक्क लिहूनच ठेवलेले आहे दीर्घ स्वरूपामध्ये. 1 राजकारण, 2 मद्यापासून सुधारणा, बरोबर, म्हणजे दारूबंदी म्हणा किंवा आणखी काय, अशी प्या तशी पिऊ नका, ह्या त्या सर्व लोकांना सांगत बसायला. आणि 3 म्हणजे सांप्रदायिक धर्म यातील असू शकतात. काय म्हणतो बिल डब्ल्यू, अशा प्रकारे व्यक्त करू नये की ज्यामुळे गुंतली जाईल असे प्रश्न राजकारण, मद्यापासून सुधारणा आणि सांप्रदायिक धर्म यातील असू शकतात. एक मिनिट, ओरिजिनल इंग्रजी काय आहे ते बघतो. नो ग्रुप और मेंबर शुड इवन इन सच अ वे ॲज टू इम्प्लिकेट एक्सप्रेस एनी ओपिनियन ऑन आउटसाइड कॉन्ट्रोवर्शियल इश्यूज, particularly those of politics, alcohol reforms or sectarian religion. The Alcoholics Anonymous groups oppose no one concerning such matters. They can express no views whatever. Alcoholics Anonymous संस्था म्हणून, समूह म्हणून आम्ही कुठलंही मत व्यक्त करत नाही. पुढे तो म्हणतो अल्कोहोलिक्स अनोनिमस समूह कोणालाही विरोध करत नाही. अशा प्रश्नांच्या बाबतीत त्यांनी म्हणजे अल्कोहोलिक्स अनोनिमसच्या सभासद म्हणून कोणत्याही प्रकारचे मत व्यक्त करू नये. आता ह्याच्यामध्ये गुताड असा आहे की मी जे मत व्यक्त करतो ते मी सभासद म्हणून व्यक्त करतो आहे की व्यक्तिगत पातळीवरती श्रीधर म्हणून करतो आहे, हे ओळखायची सोपी आयडिया अशी की ते जे काय लिहिलेलं असेल, छापलेलं असेल, बोललेलं असेल, त्याच्यामध्ये अल्कोहोलिक्स अनोनिमसची मूलभूत तत्त्व पाळली नसतील तर ती व्यक्तिगत पातळीवरती झाली आणि पाळलेली असतील तर ती संस्था पातळीवरती झाली. उदाहरणार्थ आपल्याकडे अनेक जणांनी टी व्हीवरती इंटरव्ह्यू दिलेले आहेत, बरोबर. त्याच्यामध्ये 2 प्रकार आहेत. एक प्रकार आहे तो व्यक्तिगत पातळीवरती इंटरव्ह्यू देतो. उदाहरणार्थ आपला सतीश एम नावाचा ठाण्याचा सभासद होता, वारला आता तो, ईश्वर त्याच्या आत्म्याला शांती देव. तो पर्सनल मॅनेजर होता, ह्युमन रिसोर्स HR पर्सनल मॅनेजर होता कंपन्यांमध्ये वेगवेगळ्या. आणि तो अर्थात TISS वगैरे शिकलेला वगैरे मोठा माणूस होता त्याच्या कंपनीमध्ये. आणि त्यांनी दूरदर्शनवरती इंटरव्ह्यू दिलेला होता.
पण त्याच्यामध्ये त्यांनी कुठेही मी अल्कोहोलिक्स अनोनिमसचा सभासद आहे असं सांगितलेलं नव्हतं. त्याच्याऐवजी त्यांनी मी सतीश अमुक अमुक आडनाव त्याचं सांगितलं आणि मी पर्सनल मॅनेजर म्हणून माझ्या कंपनीमध्ये दारू पिणाऱ्या लोकांना अल्कोहोलिक्स अनोनिमस संस्थेकडे पाठवून त्यांचं कंपनीचं भलं आणि त्यांचं भलं कसं करून घेतो याबद्दल त्यांनी अनुभव सांगितले की एखादा माणूस त्याला संधी दिली आणि तो सुधारायला तयार नसेल तर मग आम्ही त्याला कंपनीतनं काढून टाकतो, किंवा एखाद्या माणसाला मिटिंगला जाण्यासाठी कन्सेशन हवं असेल किंवा बाबा संध्याकाळची मिटिंग आहे मग त्याला सेकंड शिफ्ट द्यायची नाही. हे जे बंधनं, हे जे सोप्या गोष्टी आहेत त्या आम्ही करायचा प्रयत्न केला आणि त्याचा फायदा झाला. म्हणजे आम्ही आमच्या कर्मचाऱ्याला संधी दिली, हे सगळं त्यांनी सांगितलं. त्याच्यामुळे त्यामध्ये त्यांनी अल्कोहोलिक्स अनोनिमसचं मत मांडलेलं नव्हतं, त्याचं स्वतःचं मत मांडलेलं होतं. आणि आजही आपल्याला आजूबाजूला बऱ्याच ठिकाणी अल्कोहोलिक्स अनोनिमसच्या वतीने किंवा अल्कोहोलिक्स अनोनिमसचा सभासद म्हणून तुम्हाला इंटरव्ह्यू दिलेलं बघतील. आपला आमिर खानचा इंटरव्ह्यू दिलेला आहे, तुम्हाला माहिती आहे तो कोण सभासद आहे, ते आपल्याला सगळ्यांना माहिती आहे. पण तो तिथे दिसताना त्याचं चित्र जे आहे ते दिसत नाही, चेहरा ब्लड केलेला आहे. त्याच्यानंतर आत्ता आणखी एक ठाण्याच्या सभासदांनी, विक्रोळीच्या सभासदांनी, अनेक सभासदांनी टी व्हीवरती इंटरव्ह्यू दिलेले आहेत किंवा वेगवेगळ्या पद्धतीने इंटरव्ह्यू दिलेले आहेत. पण त्याच्यामध्ये ते सभासद म्हणून असल्यामुळे त्यांनी त्यांचं पूर्ण नाव आडनाव सांगितलं नाही, त्याच्यानंतर त्यांचा पूर्ण चेहरा दिसत नाही. हे कशाकरता व्यक्त केलं 10व्या रूढीमध्ये की अल्कोहोलिक्स अनोनिमसचं मत वेगळं आणि व्यक्तिगत पातळीवर मत वेगळं. ही जी आपल्याकडे एक सभासद आहे बेस्ट ऑफ ग्रेपवाईन व्हॉल्यूम 1मध्ये पान नंबर 222 ते 227वरती एक आर्टिकल आहे, मे 1971 ग्रेपवाईनमध्ये पब्लिश झालेलं आहे. ते लिहिलेलं आहे BL नावाच्या महिलेने लिहिलेलं आहे, BL मॅनहटन न्यूयॉर्क असं तिने सगळ्या ठिकाणी लिहिलेलं आहे. आणि 12ही रूढींवरती तिची आर्टिकल्स त्या बेस्ट ऑफ ग्रेपवाईन व्हॉल्यूम 1मध्ये ॲड केलेली आहेत. ती म्हणते की मी अगदी आता अर्थात ती म्हणते की 71 साली हे आर्टिकल लिहिलं गेलं, तिने लिहिलं आहे. आणि 26 वर्षापूर्वी ती म्हणते मी जेव्हा मध्ये आली तेव्हा मी नवीन होते म्हणाले, आणि मिटिंगला यायच्या आधी मिटिंगला सुरू व्हायला थोडा वेळ होता आणि मी बघितलं 2 सभासद राजकीय कारणांवरती भांडत होती, मोठमोठ्याने भांडत होती आणि सगळेजण त्यांच्याकडे गंमत बघत होते, कोणी काही बोलत नव्हते. तेच दोघंजण मोठ्याने चर्चा करत होते. आणि मला पण म्हणे नवीन सभासद म्हणून कळत नव्हतं की अरे हे राजकारणावरती दोघं कचा भांडत आहेत. आणि मग थोड्या वेळाने कोणीतरी सांगितलं चला मिटिंगला चला, मिटिंग सुरू करायचे. आणि मग हे दोघंजणं गळ्यात गळा घालून त्या मिटिंगमध्ये आतमध्ये शिरले. मिटिंगमध्ये त्यांनी अनुभव कथन केलं दोघांनी पण. त्याच्यामध्ये ती मिटिंग चालू असताना त्यांनी त्या राजकारणाबद्दल किंवा ते जे चर्चा चालू होती त्यांच्या दोघांमध्ये आपापसात मतभेद होते त्याच्याबद्दल अजिबात काहीही ते बोलले नाहीत. छानपैकी ते सभासद म्हणून एकमेकांशी बोलले. आणि त्यांनी मिटिंग संपल्यानंतर बाहेर पडल्यानंतर त्यांनी पुन्हा तो विषय मिटिंग सुरू व्हायच्या आधी जो सुरू होता राजकारणावरती, तुझं मत वेगळं माझं मत वेगळं, ते पुन्हा सुरू केलं. तर ती बाई सांगते की महिला सांगते, ती सभासद महिला, की आईला मला हे तेव्हा कळलं नव्हतं. 26 वर्षापूर्वी मी जेव्हा आले तेव्हा मला कळलं नव्हतं, पण आता मी जेव्हा या रूढींवरती चर्चा करते, अनुभव घेतला आहे, वेगवेगळ्या ठिकाणी वाचते, वेगवेगळ्या सभासदांशी बोलते, तेव्हा काय झालं होतं 26 वर्षापूर्वी त्याचा अर्थ कळला की ते 2 सभासद व्यक्तिगत पातळीवरती त्यांचं मत मांडू शकतात. अल्कोहोलिक्स अनोनिमस त्यांना स्वातंत्र्य देते. तुम्हाला बऱ्याचदा सांगितलं जातं की अरे संस्था म्हणून सभासदांना स्वातंत्र्य, अरे अल्कोहोलिक्स संस्थेत एवढं स्वातंत्र्य दिलेलं आहे की विचारू नका. त्यावेळी ते म्हणाले सभासद म्हणून तुम्ही बिनधास्त कुठल्याही विषयावर मत व्यक्त करू शकता, काही प्रॉब्लेम नाही, तुम्हाला स्वातंत्र्य आहे. परंतु जेव्हा केव्हा तुम्ही सभासद म्हणून, चा समूह म्हणून, चा इंटरग्रुप म्हणून, चा GSO ट्रस्टी बोर्ड कन्व्हेन्शन कॉन्फरन्स याच्यामध्ये च्या वतीने तुम्ही बोलता तेव्हा बाह्य वादविवादात भानगडीत पडायचं नाही. आणि म्हणून त्यांनी त्याचं चर्चा करताना 12 पायऱ्या 12 रूढी पुस्तकामध्ये पान नंबर 103 मराठी आणि इंग्रजी पान नंबर 176 तो म्हणतो इतर कोणत्याही कार्यावर एकत्रित येऊन आमची शक्ती खर्च करण्यापेक्षा चे अस्तित्व टिकवणे व तिचा प्रसार करणे ही गोष्ट आम्हाला अधिक महत्त्वाची वाटते. कोणाला महत्त्वाची वाटते? सभासदांना. कुठल्या कार्यावर एकत्र यायचं आहे? फक्त च्या कार्यावर. त्याच्या व्यतिरिक्तच्या कार्यांवरती म्हणजे आपण जे मगाचे 3 जे आयटम सांगितले, विशेषतः राजकारण, धर्म आणि दारूबंदी,
या 3 विषयांवरती आम्हाला बोलायची खुमखुम येते आणि आम्हाला असं वाटतं की अल्कोहोलिक सनसचं मत आपण मांडावं. बिल डब्ल्यू इथे 12 पायऱ्या 12 रूढी पुस्तकामध्ये म्हणतो आहे की इतर कोणत्याही कार्यावर एकत्रित येऊन आमची शक्ती खर्च करण्यापेक्षा एचे अस्तित्व टिकवणे आणि तिचा प्रसार करणे ही गोष्ट अधिक महत्त्वाची वाटते. बिल डब्ल्यू पुढे 12 पायऱ्या 12 रूढी पुस्तकामध्ये म्हणतो की अहो आम्ही शांतताप्रिय आहोत म्हणून आम्ही हे तत्त्व स्वीकारलेलं असं अजिबात नाही. शेवटी आम्ही माणसं आहोत तर आम्ही पण भांडतो अधूनमधून, काही प्रॉब्लेम नाही. जसं भांडू नये तसंही भांडतो, पण आम्हाला कधीतरी कळतं की अरे आपण चूक करतो आहे. आणि ह्याच्यामध्ये बराच विरोधाभास आहे. कंपनीचा मालक असलेला मोठा धनाढ्य माणूस तो एच्या इंटरग्रुपच्या मिटिंगमध्ये हे छोटीशी रक्कम अमक्या अमक्या गोष्टीकरता का खर्च केली म्हणून तो तावातावानी भांडायला लागतो. आणि तो सांगतो की अहो अल्कोहोलिक सनसचे पैसे योग्य कारणासाठी खर्च झाले पाहिजेतच. आलं लक्षात? त्याच्यावरती तो स्वतःचं मत सांगायला लागतो. किंवा दुसरा आणखी एक उदाहरण त्यांनी दिलेलं आहे 12 पायऱ्या 12 रूढी पुस्तकामध्ये की एखाद्या समूहामध्ये एखाद्या गटाचं किंवा एखाद्या सभासदाचं किंवा काही सभासदांचं पटत नाही, ते बाहेर पडतात आणि दुसरा समूह सुरू करतात, काही प्रॉब्लेम नाही. किंवा तिसरा नेहमीचा आपला जो अनुभव आहे, काहीतरी एखादा नवीन सभासद किंवा जरा थोडासा सोबर असलेला शिकलेला किंवा त्या 12 पायऱ्यांचं आचरण करणारा सभासद असतो, तो इतर सभासदांवर जोरदार हल्ला चढवतो आणि काहींचा आरडाओरडा आणि काहींचा कमजोर आवाज. पण ह्या सगळ्यामुळे बिल डब्ल्यू म्हणतो एला काहीही अपाय झालेला नाही. कारण आम्ही त्या वॉशिंग्टोनियन सोसायटीची 100 वर्षापूर्वी गुलामगिरीच्या भानगडीत पडल्यामुळे नष्ट झाल्यामुळे आम्हाला कळलं की ए संस्था बाह्य वादविवादापासून अलिप्त ठेवलीच पाहिजे. म्हणजे तो म्हणतो नो कॉन्ट्रोवर्सी ॲट पब्लिक लेवल ॲज अ ऑर्गनायझेशन, ॲज अ इन्स्टिट्यूट, ॲज अ संस्था म्हणून आम्ही कुठल्याही वादविवादात भानगडीत पडत नाही. बरोबर आहे. मला आठवतं की ठाण्याला एक अल्कोहोलिक सनसची मोठी मीटिंग झालेली होती. मी असेल माहीत नाही मला, 15-20 वर्ष सोबर असेल तेव्हा. आणि ती ठाण्याच्या मधल्या त्या मैदानामध्ये, गावदेवी मैदानामध्ये, मोठ्या मैदानामध्ये मोठी सभा झाली होती. आणि तेव्हा शिवाजीराव भोसले नावाचे एक प्रतिष्ठित लेखक आहेत, तुम्हाला माहीत असेल कदाचित, त्यांचं लेखन आहे बऱ्याच ठिकाणी तुम्ही वाचलेलं असेल. आणि ते खरडे वक्ते होते, आता नाही आहेत ते, वारले ते, ईश्वर त्यांच्या आत्म्याला शांती देव. पण त्यांना ठाण्याच्या इंटरग्रुपनी खास या कार्यक्रमासाठी बोलवलेलं होतं. त्यांनी सांगितलं की तुम्ही असं करा, अहो तुम्ही एवढी मंडळी आहात त्यामुळे तुम्ही 1 वर्ष वारीला जा सगळेजणं, एक वर्ष तुम्ही झाडं लावा, प्रत्येकाने 1 झाड जरी लावलं तरी बघा तुमच्याकडे एवढी संस्था मोठी आहे, भारतभर आहे, जगभर आहे. तुम्ही जगभर जर का एक आवाज दिलात की प्रत्येकाने वर्षभरात 1 झाड लावायचं तर किती झाडं लावून होतील. मग तेव्हा काय त्यांना लगेच कोणी थांबवलं नाही. पण मीटिंग संपल्यानंतर त्यांना जुन्या सभासदांनी सांगितलं की अल्कोहोलिक सनसची एक रूढी आहे की बाह्य वादविवादात आम्ही पडत नाही किंवा बाह्य विषयावरती आम्ही मत व्यक्त करत नाही. त्यावेळेस त्याच्यानंतर काय लगेच शिवाजीराव भोसले म्हणून लगेच सगळे सभासद गेले आणि 1 झाड लावायला लागले. आता बाबा भोसलेने सांगितले म्हणून असं अजिबात झालं नाही. त्याच्यामुळे अल्कोहोलिक सनसमध्ये लक्षात यायला लागतं की प्रत्येक रूढी स्वतंत्रपणे अभ्यास केल्यानंतर त्याचे बारीक कंगोरे जे आहेत, मला स्वतःला आता फायदा झालेला आहे. आता एक तर पहिलं गोष्ट असं झालं की सलग एका ठिकाणी शेअरिंग करायचं ह्या 12 पायऱ्या किंवा 12 रूढी हे कठीण आहे. मी 12 पायऱ्यांच्या बाबतीमध्ये पण 8व्या पायरीनंतर गठाळलो, पाऊस पडायला लागला, त्यामुळे याच्यामध्ये आपल्या पावलीन गटामध्ये जायचं बंद करून टाकलं. आणि याच्यापूर्वी ह्याच्यामध्ये केलेलं आहे, भायखळ्याच्या एका गटामध्ये केलेलं आहे. अनिल नावाचे आपले एक सभासद आहेत, त्यांनी मला ती संधी दिली होती. ते पण 7-8 रूढी झाल्यानंतर ते पण बंद पडलं. तर 12 रूढी जवळजवळ 3-4 महिने कंटिन्युअस एका ग्रुपमध्ये जाऊन शेअरिंग करणं कठीण आहे. शेअरिंग करताना लोक टीका करतात, उलटसुलट प्रश्न विचारतात. आमचे विश्वनाथ गुरुजी त्यांच्यावर वैतागायचे. ते म्हणाले अरे मी 40 मिनटं शेअरिंग केलं, त्याच्यामध्ये 1-2 गोष्टी काहीतरी उल्लेख चुकीचा असेल किंवा काहीतरी गडबड झाली असेल तर ते तू समजून घे ना, त्याच्यावरती हर हर महादेव करून माझ्यावर तुटून कशाला पडतोस. तर सांगायचा हेतू असा आहे की अल्कोहोलिक सनसची 10वी रूढी जी आहे ती आपल्याला नो कॉन्ट्रोवर्सी ॲट पब्लिक लेवल सांगते. त्याच्यामुळे ए कम्स ऑफ एजमध्ये ज्या गोष्टी त्यांनी सांगितलेल्या आहेत, वॉशिंग्टोनियन सोसायटी, बर्नार्ड स्मिथ,
त्याच्यानंतर इनकॉर्पोरेट करायचे चार्टर, या सगळ्या गोष्टी त्याच्यात आलेल्या. आणि त्या बेस्ट ऑफ ग्रेपवाईनमधली ती महिला, ती लेखिका म्हणते की अरे जर का राजकीय मतं हे मीटिंगच्या बाहेर ठेवली नसती आपण आणि ती घेऊन आत फिरलो असतो, तर साधा सोपा प्रश्न असा आहे की मी बाबा एक आपल्याकडे 2 सध्या राजकीय पक्ष आहेत, एक आहे भारतीय जनता पक्ष आणि दुसरा आहे काँग्रेस, बरोबर आहे. मग मी सांगितलं असतं कुठेही मी 12 स्टेपिंगला गेल्यानंतर मी कुठली तरी टोपी घालून गेलो असतो, गांधी टोपी घालून गेलो असतो किंवा काळी टोपी भगवी टोपी घालून गेलो असतो, किंवा मी बिल्ला लावलेला असता की त्याच्यावरून मला कुठला राजकीय पक्षाचा मी हे आहे ते लक्षात आलं असतं. मग अशा वेळेला जर का मी मेसेज द्यायला गेलो असतो तर मी भगवे कपडे घालून किंवा पांढरे कपडे घालून किंवा टोपी घालून, गांधी टोपी घालून, म्हणजे याच्याने माझा राजकीय पक्ष क्लिअर कट कळला असता. अशा वेळेला जर का मी हे करायला गेलो, काय करायला गेलो, संदेश द्यायला गेलं, तर तो सभासद माझा ऐकून कदाचित घेणार नाही. तो म्हणेल की तुम्ही अमुक पक्षाचे आहे ना, ते सगळे गाढव लोक आहेत, त्यांना काय अकला नाही, अमुक आहे तमुक, आणि तो दारू बंद करून अल्कोहोलिक सणासमध्ये येणं हे राहील बाजूलाच, आणि त्याच्याऐवजी तो भलत्याच विषयावरती बोलायला लागेल. आणि मुळामध्ये मी जो एचा संदेश द्यायला देणार आहे तो संदेश तो कदाचित स्वीकारणार नाही. तो म्हणेल की तुमचं मत मला ऐकून घ्यायचं नाही, चालते व्हा, किंवा तो ऐकून घेईल आणि मग सांगेल की नाही व मला हे काय फारसं पटत नाही, कदाचित तुमचे आणि माझे राजकीय मतभेद असल्यामुळे मला पटत नाही असेल. तर किंवा समजा अल्कोहोलिक सनसनी धर्म म्हणून ख्रिश्चन धर्म किंवा इस्लाम धर्म किंवा असं कुठलं मत मांडलं असतं पुस्तकामध्ये किंवा व्यक्तिगत पातळीवरती, तर तो नवीन आलेला सभासद म्हणाला असता अरे हा अमुक धर्माचा माणूस आहे, तो त्या धर्माचा प्रसार करतो आहे किंवा धर्माबद्दल बोलतो आहे आणि मला अल्कोहोलिक सनस संदेश देतो, पण मला तो धर्म चालणार नाही आहे, त्याच्यामुळे मी त्याचं ऐकून नाही घेणार. अल्कोहोलिक सनसमध्ये अनेकांना एमध्ये न येण्यासाठी ते कारण म्हणून वापरता आलं असतं. म्हणजे कदाचित त्यांना यायचं नव्हतंच किंवा कदाचित त्यांचं व्यक्तिगत मत असेल ते असेल, पण असं केल्यामुळे त्यांना अल्कोहोलिक सनस संस्थेच्या एका सभासदामुळे बाह्य विषयावरती बोलल्यामुळे तो कदाचित ऐकून घ्यायला तयार नाही आणि त्याला आपण मृत्यूच्या दरवाजापर्यंत हे सगळं करणार आहोत. त्याच्यामुळे तेव्हा बिल डब्ल्यू म्हणतो की 1970 साली ती बाई पुस्तकामध्ये लिहिते की अरे तेव्हा वादाचे मुद्दे कुठले होते हो जगभर, किंवा तेच मुद्दे आज आहेत, काही नवीन ॲड झाले असतील. त्याच्यामध्ये काय काय येतं, पहिलं येतं युद्ध, दुसरं येतं जातपात किंवा रेसिझम म्हणतात त्याला, तिसरं येतं गरीब पॉवर्टी, त्याच्यानंतर ती बाई म्हणते की औषधं म्हणण्यापेक्षा ड्रग्ज, बरोबर आहे, ज्याचं व्यसनाधीन होण्याची शक्यता आहे अशी ड्रग्ज. त्याच्यानंतर यंग पीपल्स बिहेवियर, तरुण माणसं कशी वागतात आता नवीन लोकांची, किंवा पूर्वी आम्ही कसे, आमच्या लहानपणी आम्ही काय केलं, ह्या विषयावरती मत मांडलं नाही तर आम्हा सभासदांमध्ये मारामाऱ्या होणार नाहीत. बट आउटसाइड ॲज अ प्रायव्हेट सिटीजन नॉट आयडेंटिफाईड ॲज अन मेंबर, आय एम फ्री टू ॲक्ट ॲज आय चूज ऑन दोज सब्जेक्ट्स. ती महिला तिथे म्हणते की अल्कोहोलिक सनसच्या बाहेर एक सभासद, एक नागरिक म्हणून मला काहीच प्रॉब्लेम नाही, बोलू शकतो, पण जेव्हा जेव्हा मी सभासद म्हणून बोलत असेल तेव्हा मात्र ह्या बाहेरच्या विषयांवरती मला बोलायचं नाही, बरोबर आहे. आता आणखी एक पॅम्पलेट आहे आपलं ट्रॅडिशन इलस्ट्रेटेड, त्याच्यामध्ये ती चित्र काढलेली असतात, त्या चित्रामधलं तो काय म्हणतो ते असं बाजूला लिहिलेलं असतं. त्याच्यामध्ये तो लिहितो की मी 10 वर्ष सोबर आहे, मी देवाचे आभार मानतो, आणि मग तो त्याच्या शेअरिंगमध्ये, अनुभव कथनामध्ये पुढे सांगतो. पण आता आम्ही नवीन एक कायदा येऊ घातलेला आहे, त्याला मात्र मी विरोध करतो. आता मी काय करणार आहे, च्या नावाने त्यांना मी पत्र लिहिणार आहे आणि मी टेलिग्राम पाठवणार आहे आणि मी त्या राजकीय पक्षांना किंवा सरकारला हे कळवणार आहे की तुम्ही असं करू नका. हे असलं आपण कधीही करत नाही. अल्कोहोलिक सनस सभासद म्हणून आम्ही काहीच करत नाही. आणि तसं केलं समजा प्रत्येकाने जर स्वतःचं मत मांडायला सुरुवात केली तर मात्र काशी होणार आहे आणि त्याची आपली वॉशिंग्टोनियन सोसायटी होण्याची शक्यता नाकारता येत नाही. आपल्याकडे इतिहास आहे की आमच्या आधी सगळं व्यवस्थित असंच्या असं त्या वॉशिंग्टोनियन सोसायटीला सापडलेलं होतं, पण त्याची पुढे वाताहत झाली, त्याच्यातनं आम्ही शिकलो. 10वी रूढी म्हणते म्हणून आम्ही बाह्य वादविवादात भाग घेणार नाही.
आता बिल डब्ल्यूनी किंवा ह्या बेस्ट ऑफ ग्रेपवाईनमध्ये ग्रेपवाईनच्या अंकामध्ये एका त्यांनी चेकलिस्ट दिलेली आहे, 10व्या रूढीची चेकलिस्ट. म्हणजे आपला समूह म्हणून आपण ही ही रूढी पाळतो का रे बाबा ते कळण्याकरता आपली एक चेकलिस्ट दिली आहे. त्याच्यामध्ये तो म्हणतो पुढच्या विषयावरती माझं व्यक्त करतो का मी. त्याच्यामध्ये एक आहे अँटॅब्यूज. अँटॅब्यूज म्हणजे तुम्हाला माहीत असेल की घरामधले लोक गपचूप साला औषधामध्ये जेवणात घालून ते गोळ्या द्यायचे, किंवा सुरुवातीला कधी आम्ही स्वतःहूनच घ्यायचो की जाम वैतागलेला असायचो. त्यामुळे त्या अँटॅब्यूजच्या गोळ्या असतात त्या खाल्ल्यानंतर वर दारू प्यालो मी समजा तर माझे हात थरथरायला लागतात, घाम फुटतो, ब्लड प्रेशर लो होतं. मग बरं प्रत्येकाला वेगवेगळी लक्षणं दिसतात, पण सर्वसाधारणपणे ही लक्षणं दिसतात. मग ह्या अँटॅब्यूजच्या गोळ्यांचा प्रसार करायचा की नाही करायचा ह्याच्यावरती अल्कोहोलिक्स अनोनिमस संस्था म्हणून मत देत नाही. ट्रँक्युलायझर, झोपेच्या गोळ्या खायच्या नाही खायच्या संस्था पातळीवरती मत काही नाही. व्यक्तिगत पातळीवर आम्हीच प्रत्येकजण अनुभवातनं सांगतो की अरे आहे ते व्यसन झेपत नाही, ते नवीन व्यसन समजा झालं क्रिएट ह्याच्यातनं तर ते झेपायला त्रासदायी होईल आणखी. त्याच्यापेक्षा 2 दिवस नाही झोपलास तर काय बिघडत नाही, मरत नाही. तुला जगात कोणी ऐकलं का तू की मी 2 दिवस झोपलो नाही म्हणून मेलो, असं कोणीच नाही. पण झोपेच्या गोळ्याचा परिणाम झाल्यामुळे मेलेले अजून लोक आहेत. त्याच्यामुळे डॉक्टर्स, सायकॅट्रिस्ट, चर्चमध्ये जाणारे, हॉस्पिटलमध्ये जाणारे, जेलमध्ये जाणारे या सगळ्या विषयांवरती, किंवा दारू, मारिजुआना म्हणजे ड्रग्ज, त्याच्यानंतर व्हिटॅमिन्स, ॲलनॉल, अल्टीन, फेडरल गव्हर्नमेंट का स्टेट गव्हर्नमेंट या विषयावरती एचे मत मी मांडतो का असा प्रश्न स्वतःला विचारायला सांगितलं. बरोबर आहे की आमच्या संस्थेमध्ये आम्ही असं करतो वगैरे. मग संस्थेचा प्रभारी म्हणून, प्रवक्ता म्हणून संस्थेने जरी अपॉइंट केलं नसलं तरीसुद्धा मी असं करतो का असे अनेक प्रश्न ह्या चेकलिस्टमध्ये दिलेले आहेत. तर परत एकदा आपण बघूया की 10वी रूढी म्हणते बाह्य विषयावर एचे असे कोणतेही मत नसते म्हणून बाह्यवादविवादात एचे नाव देऊ नये. या विषयावरती मला आठवतं की माझ्या लहानपणी माझे पहिले स्पॉन्सर विश्वनाथ गुरुजी म्हणायचे ठाण्याला नवप्रकाशचे. त्यांनी एकदा रूढी माझ्या आयुष्यात मी कसा आचरणात आणतो, म्हणजे जनरली आपण म्हणतो की रूढी या समूहासाठी आहेत आणि पायऱ्या हा व्यक्तीसाठी आहेत. पण त्यांनी एकदा एका शेअरिंगमध्ये सांगितलं होतं की ह्या रूढी आम्ही व्यक्तिगत पातळीवरती सुद्धा आचरणात आणल्या पाहिजेत. ते म्हणाले बऱ्याचदा बघा तुम्ही आजूबाजूला काहीतरी मत चाललेलं असतं त्याच्यामध्ये मी तोंड खुपसतो, चर्चा चाललेली असते तोंड खुपसतो आणि मी माझं मत मांडायला लागतो. आणि मी माझं मत मांडता कधी अल्कोहोलिक्स नसतं म्हणून ते मी प्रमोट करायला लागतो ते माझ्या लक्षातच येत नाही. आणि मग लक्षात येतं की ही रूढी माझ्या व्यक्तिगत आयुष्यामध्ये जर मी आचरणात आणली तर मी अनेक गोष्टींपासून वाचणार आहे. कारण मला स्वतःला सध्या सुरुवातीला आणि आयुष्यभर दारूपासून दूर राहण्यासाठी ह्या ज्या गोष्टी करायच्या आहेत त्या गोष्टी केल्यामुळे मी दारूपासून दूर राहणार आहे. पण त्याच्याऐवजी माझा प्राथमिक हेतू, कारण जे जगामध्ये दुसरा कोणीही करू शकणार नाही. एक बरोबर दुसरा दारुड्या बोलला की त्याची दारू पिण्याची इच्छा जाते, कमी होते, थांबते. असं जे आपल्याला वरदान दिलेलं आहे ते वरदान वापरायचं सोडून आपण नको त्या गोष्टींमध्ये जर का बडबड करायला लागलो व्यक्तिगत पातळीवर सुद्धा अगदी, तर असंख्य सभासदांबरोबर किंवा असंख्य जगातल्या मला स्वतःला आता मी एकदम टोकाचा माणूस झालेला आहे. तर राजदीप सरदेसाई नावाचा एक हे आहे, काय म्हणतात त्याला, जर्नलिस्ट आहे. तर तो काहीतरी त्यांनी मध्यंतरी काहीतरी चुकीची बातमी पसरवली वगैरे त्याला त्याच्या चॅनलने बाहेर काढला होता, 15 दिवसाची शिक्षा दिली. पण आता मला त्याचं मत अजिबात आवडेनसं झालं आहे. मग मी काय केलं, इंडिया टुडे बंदच करून टाकलं बघायचं. कारण आम्ही अशी चक्रम माणसं आहोत की आम्ही व्यक्तिगत पातळीवरती वादविवादामध्ये टोकाचे निर्णय घेणारे लोक आहोत. त्याच्यामुळे अल्कोहोलिक्स अनोनिमस सांगतं की संस्था पातळीवर घेऊ नका, आणि ही जर रूढी मी व्यक्तिगत पातळीवरती मी जर पाळायचा प्रयत्न केला तर मग ह्या वादविवादामध्ये समोर टी व्ही चालू आहे, जो सांगतोय ते बडबडतं ऐकतं. माझी बायको मराठी बातम्या छानपैकी ऐकते, सगळी चॅनल ती इकडून इकडे फिरते आणि मी वैतागलेलो असतो त्या मराठी बातम्या ऐकताना. मी सांगतो की अरे हे लोक ह्याने टोमणा मारला, त्याला ह्याने उत्तर देणार आहे, हे असल्या विषयांवरतीच यांची चर्चा चालते. काय याचं ऐकायचं? कुठली जरी एक तरी मराठी बातमीचं चॅनल दाखव मला की ते सरळ बातम्या देतात. अमुक तसं म्हणाला, त्याच्यावरती तुमचं काय मत आहे, त्याच्यावर ह्याचं काय मत आहे. मग परत तो म्हणाला मळमळतं आहे, हा म्हणतो उलटी झाली,
मग याच्यावरती काय वाद? त्याच्यामुळे अल्कोहोलिक्स अनॉनिमसचा सभासद म्हणून व्यक्तिगत पातळीवरती जर का मी या भानगडीत पडलो नाही तर माझं आयुष्य सुखाचं आहे. कितीतरी लोक आजूबाजूला तुम्ही बघा की त्यांच्याशी तुम्हाला दोस्ती करायला आवडते, पण एकदा त्यांची मतं तुम्हाला कळली की अरे हा ह्या धर्माचा आहे, ह्या जातीचा आहे, याचं असं असं मत आहे, ह्या राजकीय पक्षाचा आहे, याची दारूबंदीबद्दल असं मत आहे, सगळे नालायक आहेत, हरामखोर आहेत, त्यांना चरबी आहे जास्त म्हणून ते असं करतात, असं काहीतरी त्याचं जे मत असेल ते एकदा मला कळलं की मग तुम्हाला आवडेनसं होतं. म्हणून 10वी रूढी सांगते की बाह्य विषयावर एचे असे कोणतेही मत नसते, म्हणून बाह्य वादविवादात एचे नाव घेऊ नये. त्यांनी जे 4-5 मुद्दे दिलेले आहेत की ए डज नॉट टेक साईड्स इन द एनी पब्लिक कॉन्ट्रोवर्सी. 12 पायऱ्या वादरूढी इंग्रजी पुस्तकामध्ये पान नंबर 12वरती जे इंडेक्समध्ये मुद्दे दिलेले आहेत की बाह्य विषयावरती अल्कोहोलिक्स अनॉनिमस म्हणून आम्ही काय करत नाही. रिलक्टन्स टू फाईट इज नॉट अ स्पेशल व्हर्च्यू. आता आम्ही संघर्ष थांबवलेला असं बिल म्हणतो, तर ते संघर्ष थांबलं म्हणजे आम्ही संत महात्मा झालेलो आहोत आणि आमच्यावरती स्पेशल वरदान आहे देवाचं आणि आमच्याकडे हे असे गुण आम्ही डेव्हलप केलेले, असं काहीही नाही. सर्वायवल अँड स्प्रेड ऑफ ए आवर प्रायमरी एम. आम्ही त्या बाह्यवादविवादात पडून आणखी लपडी करण्यापेक्षा, मारामाऱ्या करण्यापेक्षा आणि एकमेकांबद्दलची मळमळ बाहेर काढण्यापेक्षा आमचा प्रायमरी पर्पज दुसऱ्या दारुड्यापर्यंत हा संदेश देणे, एवढंच आम्ही केलं पाहिजे. लेसन्स लर्न फ्रॉम वॉशिंग्टोनियन सोसायटी और वॉशिंग्टोनियन मूवमेंट. त्याच्यामुळे वॉशिंग्टोनियन सोसायटीचा जो अनुभव होता त्या अनुभवातनं आम्ही शिकलो का बाबा की आम्ही बाहेरच्या विषयावर मत मांडत नाही. मारामाऱ्या झाल्या नाही आमच्या, असं नाही, आम्ही झाले ना परंतु जेव्हा जेव्हा बाह्य विषयावरती जेव्हा मत करायचं आहे तेव्हा संस्था पातळीवरती आम्ही हे मत व्यक्त करत नाही. तर आजही अल्कोहोलिक्स अनॉनिमसमध्ये आपण मीटिंगच्या दरम्यान या विषयावरती चर्चा करत. बरेच लोक स्वतःच्या धर्माबद्दल, स्वतःच्या देवाबद्दल बोलत असतात, मग त्याच्यावरती वाद होतात. तो म्हणाला हले डुले अमुक 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 तमुक झालं, तू त्याच धर्माबद्दल. मी पण सुरुवातीला मी केलेलं आहे. आपल्या पुण्याचा एक सभासद होता, तो शेंडी बिंडी ठेवायचा म्हणजे लावायचा नाही, शेंडी ठेवायचा आणि तो त्या कुठल्या तरी कल्टमध्ये जातो, त्या पंथामध्ये जातो, त्या पंथाबद्दल सांगायचा आणि मग मी खचकून उठायचो की तुम्ही या पंथाचा प्रमोट करायला आला आहे का तुम्ही. आणि मग मला कळायला लागलं की हे त्याचं व्यक्तिगत मत आहे आणि त्याला तसा अधिकार आहे. तो काय संस्थेचा सभासद म्हणून बोलत नाही आहे, तू त्याच्याकडे दुर्लक्ष कर. मी विपश्यनेबद्दल बोलायचो सुरुवातीला, तेव्हा मला वाटायचं की अरे हे एका विशिष्ट धर्माबद्दल बोलणार कोणतरी ऑब्जेक्शन. कोणी ऑब्जेक्शन घेतलं नाही. ते बिल डब्ल्यूने आपल्याला शांतपणे सांगितलं आहे कुठल्याही प्रकारचं तुला मेडिटेशन ध्यान करायचं असेल तर कर, तुझ्या धर्मात जे लिहिलेलं आहे ते बघ, बाहेर कुठे जे उपलब्ध असेल ते घे. तर अमुक गोष्टीसाठी अमुक धर्माचं केलं पाहिजे, तर तू करत असेल तर ते चुकीचं आहे, मी करत असेल तर ते बरोबर आहे. या भानगडी सगळ्या आम्ही गेल्या 84-89 वर्षामध्ये आता आम्ही करून झालेल्या आहेत. त्याच्यामुळे आम्हाला संस्था पातळीवर आम्हाला अक्कल आलेली आहे की ही बंधनं स्वतःवरती जर घालून घेतली नाहीत तर संस्था म्हणून आम्ही कोलमडणार आहोत. आणि संस्था म्हणून कोलमडलात तर आमचं तर मरण आहेच, शिवाय आमच्या नंतर येणाऱ्या ज्या पिढ्या आहेत त्यांच्यासाठी अल्कोहोलिक्स अनॉनिमसचे दरवाजे उघडे राहावेत. म्हणून आम्हाला 12 रूढ्यांचं पालन केलं पाहिजे, जसं जमेल तसं. आणि इथे काही शिक्षा नाही आहे. आपण मागच्या रूढीमध्ये बघितलं की इथे कोण कोणाला शिक्षा देत नाही. पण एका बाजूला आपण असं म्हणायचं ज्या संस्थेने माझा जीव वाचवलेला आहे. आता परवा मला एकाने व्हॉट्सअपवरती ते व्हिडिओ पाठवायचा, दुसरे कुठले तरी प्रायव्हेट व्हिडिओ असायचे, त्याच्यामध्ये हा स्वतःचं नाव घुसडायचा आणि टाईप करायचा तिथे आणि स्वतःच्या नावापुढे अल्कोहोलिक्स अनॉनिमसचं असं म्हणणं आहे, ही अमुक पायरी आहे. तर त्याला मी प्रेमाने सांगितलं, बाबा रे हे बघ, बाहेरच्या व्हिडिओमध्ये तू जेव्हा एडिटिंग करतो ना तेव्हा तू त्याचा कॉपीराईट व्हायलेट करतोस. त्याच्यामुळे मी तुला वकील आणि वकिलांचा मास्तर म्हणून सांगतो की तू कधीतरी अडचणीत येशील. आणि त्याला पटलं असावं बहुतेक, त्याने आता बरेच दिवस झाले ते खेळाची भानगड नाही केली. किंवा अगदी आपण अल्कोहोलिक्स अनॉनिमसचे ते हे आहे ना डेली रिफ्लेक्शन, ते डेली रिफ्लेक्शन अनेक सभासद व्हॉट्सअप ग्रुपवरती टाकतात. अरे ते कॉपीराईट व्हायलेशन आहे, हे चुकीचं आहे. तुम्ही जर असं रोजच्या रोज टाकायला लागलात तर पुस्तकं कोण विकत घेणार. संस्था तुमच्यावर ॲक्शन घेत नाही, तो भाग आणखी वेगळा. पण अशा अनेक गोष्टी आहेत की ज्याच्यामध्ये ओल्ड टायमरनी सांगितलं पाहिजे की हे जे तुम्ही करताय ना हे चुकीचं आहे. ते कदाचित ओरडतील तुम्हाला, काही प्रॉब्लेम नाही, हरकत नाही. मी माझ्या होम ग्रुपमध्ये सांगितलेलं आहे 4 महिन्यापूर्वी की बाबा रे इंटरग्रुपची मीटिंग घ्यायची हे मला मान्य आहे
आमच्या ग्रुपमध्ये घ्यायची, ह्या जागेत घ्यायची, हेही मला मान्य आहे. पण आमची रेग्युलर मीटिंग आहे रविवारी संध्याकाळी 5 वाजता, ती बाजूला ठेवा आणि इंटरग्रुपची मीटिंग ठेवा. तुमची रेग्युलर मीटिंग कॅन्सल करून हे चालणार नाही ना म्हटलं. असं कसं करू शकता तुम्ही? जेव्हा चुकीचं काहीतरी असेल तेव्हा ओल्ड टायमरनी बोललंच पाहिजे. बऱ्याचदा मी आजूबाजूला बघतो की ओल्ड टायमर धाव दे ना, आपल्याला काय भानगडीत पडायचं, बघतील त्यांचं ते करतील काय करायचं ते, त्यांना अक्कल येईल आपोआप. अरे अक्कल येईल बरोबर आहे, पण संस्था पातळीवर जेव्हा ते एखादं व्यक्ती वक्तव्य करत असतात तेव्हा त्याच्यातनं त्रास होतो, त्याच्यातनं संस्थेला त्रास होण्याची शक्यता आहे. म्हणून आपण हे शेवटी हे कशा करता चालले तर ज्या संस्थेने माझा जीव वाचवलेला आहे ती संस्था जगाच्या अंतापर्यंत ती संस्था, परमेश्वराची इच्छा असेपर्यंत ती संस्था जिवंत राहिली पाहिजे. आणि मी या संस्थेला काय लफडा करणार नाही, नख लावणार नाही, बरोबर आहे. त्यामुळे ही 10वी रूढी जी आहे त्या 10व्या रूढीमध्ये बाहेरच्या विषयावरती संस्था पातळीवरती मत व्यक्त करायचं नाही. अर्थातच आत्ता मी सांगितलं जसं गुरुजी सांगायचे की व्यक्तिगत पातळीवरती पण जर का आम्ही भानगडीत पडलो नाही ना, बायको आणि बायकोची एखादी मैत्रीण किंवा नातेवाईक कधी चर्चा करत असेल, मी त्याच्यात जाऊन तोंड घालतो आणि मग ते दोघंजणं भांडायचं एकमेकांशी राहतात बाजूला आणि माझ्यावरतीच चढतात चायला. त्याच्यामुळे मला कळायला लागलेलं आहे की ज्या विषयात आपला संबंध नाही त्या विषयात तोंड घालायचं नाही. आमचा ते सोलापूरचा एक सभासद आहे, त्याला अशी सवय, काहीतरी चाललेलं असेल, 2 माणसं बोलत असेल तर त्यात तोंड घालतं. शेवटी मी त्याला फटकवलं, मी अरे तुझं वय किती, तुझं येतलं वय किती, आता हे जी 2 माणसं बोलत आहेत त्यांचे विषय काय चाललेले आहेत, ते एकमेकांना किती वर्ष ओळखतात, तू त्यांना ओळखते की नाही, मध्ये तोंड घालतो आणि काहीतरी तुझं मत काय आहे ते सांगतोस तू, ते असं करणं बरोबर आहे का? ते त्याला अर्थात पटलं, पण ते सवय आहे ना. उशिरा वयाच्या जे आलेले लोक एमध्ये आहेत त्यांना असं वाटतं की आपण सगळं जगाचा अनुभव घेऊन आलेलो आहे आणि ते आता एमध्ये पाजळायचं आहे अक्कल. तर तसं नसतं. अल्कोहोलिक सनसमध्ये तुमचं वय किती आहे त्याप्रमाणे तुम्ही काय बोलता ते तुम्हाला कोणी सांगत नाही जनरली असं, हे तू काय बडबड करतो आहेस, गप्प बस रे. पण जुने सभासद काही आहेत त्यांना कोणी फटकळ म्हणतं, ते योग्य ते करतात असं मला वाटतं. त्याच्यामुळे बाह्यवाद विवादात भानगडीत पडायचं नाही, बरोबर आहे. आजचा विषय होता 10वी रूढी. आजची तारीख आहे 5 सप्टेंबर 2024. मी श्रीधर बोलतो आहे आणि हे माझं रेकॉर्डिंग मी बंद करतो आहे आता, थांबवतो इथे. तुम्हाला हे चॅनलला सबस्क्राईब करा, जास्तीत जास्त संख्येने सबस्क्राईब करा. बघता आणि सबस्क्राईब करत नाही त्याच्यामुळे तो अल्गोरिदममध्ये माझा काय व्यक्तिगत फायदा काय नाही. परत एकदा विनंती करतो, सबस्क्राईब करा, आवडलं तर लाईक करा, त्याच्यानंतर कमेंट करा. आत्ता त्या कमेंटवरती एकाने तो कॉमेंट इंग्रजीमध्ये टाईप करायचा तो, आणि माझ्या व्हिडिओचं ते काहीतरी लँग्वेजमध्ये मी कुठेतरी मराठी लिहिलेलं आहे, त्यामुळे प्रत्येक वेळेला मला ते ट्रान्सलेट टू मराठी असं लिहून यायचं. मग आपला तो राजन नावाचा एक सभासद आहे, त्याला मी सांगितलं, म्हटलं अरे तू प्रत्येक वेळेला खाली ट्रान्सलेट टू मराठी का लिहितो? तो म्हणाला मी नाही लिहित. मग म्हटलं कोणाला तरी विचार तू कसं हे तसं काय दिसतं ते. मग त्याने एका माणसाला मला सांगितलं याच्याशी कॉन्टॅक्ट कर. मी त्याला कॉन्टॅक्ट केला आणि त्याने त्याचं बरोबर निदान करून सांगितलं की अरे तुझ्या चॅनलचं तू भाषा ठेवलेली आहेस मराठी आणि तो जे टाईप करतो आहे ते इंग्रजीत टाईप करतो आहे, म्हणून तो तुला त्याने जे मेसेज दिलेलं आहे त्याच्या खाली दुसरं तुला ट्रान्सलेट टू मराठी असं दिसतं आणि त्याचा मेसेज तुला दिसत नाही. त्याच्यामुळे आता त्याच्यामध्ये कुठेतरी जाऊन मला ती भाषा बदलावी लागेल म्हणजे मला ते सगळं कळेल. असो तर आज मी इथं थांबतो. इथे 10वी रूढी. पुढच्या आता 2 रूढ्या राहिल्या, 11वी आणि 12वी. ते दोन्ही अनामिकतेशी आहेत आणि दोन्ही वेगवेगळे आहेत, हे करायला वेळ लागतं. त्याच्या डिटेलमध्ये अभ्यास केल्यानंतरच ते 11वी रूढी काय म्हणते आणि 12वी रूढी काय म्हणते त्याच्यामध्ये संदर्भ वेगवेगळा असल्यामुळे ते अभ्यास दोन्हीचा वेगळा व्हिडिओज बनवणार आहे मी. त्यामुळे आता मी इथे थांबतो. धन्यवाद. प्रार्थना म्हणतो, देवा जी परिस्थिती आम्ही बदलू शकत नाही ती स्वीकारण्यास मनाची प्रसन्नता आम्हाला दे. जी परिस्थिती आम्ही बदलू शकतो ती बदलण्याचे धैर्य आम्हाला लाभू दे आणि अशा परिस्थितीतला भेद जाणण्याचे ज्ञान आम्हाला दे. येत रहा, आते रहो, वन डे ॲट अ टाईम. ऐकत रहा आणि फॉरवर्ड करत रहा. थँक्यू.